गुड इव्हिनिंग ऑल डिअर स्टुडंट्स, पॅरेंट्स आणि रिस्पेक्टेड सगळे आजचे स्पीकर्स. स्टुडंटसाठी जाणीवपूर्वक मुद्दाम तुम्हाला बोलेन की खरं तर या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये अचानक शाळा थांबणं किंवा बंद होणं आणि ऑफलाईन ज्या पद्धतीने तुमची 10वी सुरू होते आणि जे स्पीड पकडलं जातं हे बऱ्याच वेळा हे फ्लक्च्युएशन तुम्हाला आता गेल्या काही दिवसांपासून दिसत आहेत. जनरली एप्रिल महिन्यापासूनच खरं 10वीला आपण सुरुवात करतो, मग ते कोणत्याही माध्यमातून असू देत, आणि अप्रॉक्सिमेट सप्टेंबर पर्यंत बऱ्यापैकी सिलेबस कम्प्लिशन पर्यंत आपण येत असतो. दुर्दैवाने ही समोर परिस्थिती आली आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा 10वीचं तयारी सुरू करणं हे तितकंच गरजेचं होतं. परीक्षा कधी होणार, काय होणार वगैरे वगैरे हे प्रश्न त्या सगळ्या सिस्टीमचे आहेत. पण एक विद्यार्थी म्हणून आपल्याला असणारी महत्वाची गोष्ट की मला तो सगळा कंटेंट शिकायचा आहे आणि त्याच्यावर मला काम करायचं आहे. ही तुमच्या प्रत्येक स्टुडंटची एक पॉझिटिव्ह मेंटॅलिटी निश्चित असायला हवी. आणि म्हणून पर्टिक्युलरली दिशाच्या सगळ्या टीमनं 10वीच्या विद्यार्थ्यांचे सगळे सेशन स्टार्ट केले आणि आताच प्रियंकाने सांगितल्याप्रमाणे जवळपास 50 ते 60%, काही सब्जेक्टचा 70% सिलेबस आता जवळपास टीचिंग कम्प्लीट झालेलं आहे. या सगळ्या सिलेबस होत असताना तुम्ही पण ह्या सगळ्या कंटेंट, आम्ही डिलिव्हरीज ह्या सगळ्या केल्यात किंवा टीचर कंटेंट शेअर केलेत, याच्यामध्ये किती पर्सेंट तुम्हाला कंटेंट सगळा समजला, किती एक्झॅक्टली तुम्हाला तो सगळा ग्राफ झालाय आणि त्याला ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करत असताना म्हणजे तो तुम्हाला समजलाय कधी, किती, याचं अनालिसिस करण्यासाठी आम्हाला पण काही सगळ्या मर्यादा पडून गेल्यात. एका बाजूने टीचिंग झालंय, व्हिडिओ शेअर झालेले आहेत, ऑनलाईन टीचिंग झालेलं आहे, बेसिक डिस्कशन झालेलं आहे, पण खरोखर ते सगळं तुम्हाला तितक्या लेवलपर्यंत पोहोचलं का? वर्गात बसून शिकण्याची मजा आणि मोबाईलची मजा ही निश्चित वेगळे, हे तुम्ही सगळेजण जाणताय आणि आता तो फरक पण अनुभवताय. पण आता ह्या बदललेल्या सगळ्या टेक्नॉलॉजी आणि ह्या सगळ्या येणाऱ्या सिच्युएशन नुसार जे समोर आहे ते बदललं आहे, ते जे बदललंय ते सगळं स्वीकारणं आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे त्याला कुठल्याही गोष्टींना वेट अँड वॉच न करत बसता किंवा बघू असू देत असं न म्हणता आहे हे स्वीकारायचं आणि त्याच्यावर काम सुरू करायचं, ही प्रत्येकाची टेंडन्सी असायला पाहिजे. कारण आता जसं प्रधान सर मगाशी म्हणालेच की थांबला तो संपलाय, त्यामुळे थांबून चालणार नाहीये, सुरू करावं लागेल आणि ऑब्व्हियसली आपण सगळ्यांनी ते सुरू केलंय. विद्यार्थी म्हणून तुम्हाला 10वीच्या परीक्षेचा जो टार्गेट असतो, जो अँगल असतो, किंवा मला एक्झामचे मार्क येतात, आता रिसेंटली रिझल्ट लागला, तुम्ही बघितलं खूपच छान मार्क बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळाले. 90 अबावचे स्टुडंट यावर्षी 100 पैकी 100% मिळालेले जवळपास 240 विद्यार्थी ओव्हरऑल महाराष्ट्रात आहेत, जे गेल्या वर्षी फक्त 20 होते. आता ते 240 स्टुडंट्स आहेत की ज्यांना आउट ऑफ आउट पर्सेंट मिळाले. म्हणजे हे सगळे जे चांगले बदल झालेत, मुलांच्यात पण काही गोष्टी निश्चित चांगले बदल झालेत आणि तुम्हालाही सगळ्यांना हा रिझल्ट पर्यंत जायचंय. हे सगळं ज्यावेळेस आपण ऑफलाईन असतो त्यावेळेस रोज बोलत असतो, सांगत असतो, पण आता या टेक्नॉलॉजीमुळे किंवा कम्युनिकेशनच्या काही मर्यादा असल्यामुळे काही गोष्टी स्पष्ट तुमच्यापर्यंत आणता येत नाहीत. आज जो सेशन आपण इंट्रोड्यूस करतोय, खरं तर कदाचित ह्या लॉकडाऊन किंवा याच्यामुळे मी म्हणेन ही आपल्यासाठी एक इष्टापत्ती आहे. कारण हा सेशन आम्ही दरवर्षी घेत असतो तो डिसेंबरमध्ये. सिलेबस जेव्हा संपतो आणि संपल्यानंतर ओव्हरऑल एक रिव्हिजन असते, ओव्हरऑल एक फिनिशिंग असतं आणि ते फिनिशिंग करण्याचं काम डिसेंबरच्या पूर्ण महिन्यामध्ये आपण तो वाईमध्ये आपला थिएटरमध्ये दर रविवारी जवळपास 1200-1500 विद्यार्थ्यांच्या समोर हा सगळा एक प्रचंड मोठा एक सेशन्स या सगळ्या एक्सपर्टीचा होत असतो. आता तोच सगळा सेशन पण आपण तो शेवटी घ्यायच्या ऐवजी आता अकॅडमिक इयरला सुरुवातीलाच म्हणून आपण तो घेतोय किंवा तुमच्या दृष्टीने मिड सेशनला घेतोय आणि याचं एक इंट्रोडक्शन आपण करतोय. ज्या पद्धतीनं तो सेशन एंडला होतो आणि त्याचे आउटकम मिळतात, मला वाटते आज आपण ज्या गोष्टीला सुरुवात करतोय याचे त्यापेक्षाही खूप जास्त आउटकम्स तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत. कारण जी टीम तुमच्या समोर इंट्रोड्यूस होते, जे सगळे टीचर तुमच्या समोर येणार आहेत, हे सगळे शिक्षकांचे शिक्षक आहेत असं साध्या वाक्यात आपण म्हणतो किंवा बोलतो. प्रत्येकांची नावं, त्यांचे अनुभव जर तुम्ही बघितलेत तर त्या सगळ्यांबद्दलची वेगळी इन्फॉर्मेशन मी सांगत बसणार नाही, तुम्हाला सेशन वाईज ती सगळी समोर येईलच. पण सगळ्यांच्या डिटेल जर गोष्टी तुम्ही पाहिल्यात तर अतिशय एक्सलंट वेनी ज्यांनी त्यांची अख्खी आयुष्य ह्या सगळ्या अभ्यास किंवा ह्या सगळ्या ज्या डेव्हलपमेंट आहेत एज्युकेशन मध्ये त्याच्यासाठी दिली आहेत. प्रधान सरांसारखे दिग्गज लोक की ज्यांनी पूर्ण आयुष्य ह्या सगळ्यासाठी वाहिलं आणि अजून सुद्धा आफ्टर रिटायरमेंट पण या सगळ्या गोष्टी करतायत. देशमुख सरांसारखे एक्सपर्टीज मॅथ्समध्ये असणारे एक्सपर्टीज आहेत आणि विधाते मॅडम सारखा सायन्समध्ये असणारा सगळा गाभा म्हणून पूर्ण माहिती असणाऱ्या सगळे टीचर्स आहेत. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणणं खूप आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही तर टीचर म्हणून आमची सगळी टीम तुमच्याशी बोलत असतेच, पण खरोखर त्यातले तज्ज्ञ आणि जे अधिकारानं तुम्हाला ह्या विषयाबद्दलच्या प्रत्येक गोष्टी सांगू शकतील असे लोक तुमच्या समोर येणं आवश्यक होतं. आणि म्हणून दिशानी हे पाऊल लवकर उचललं आणि तुमच्यापर्यंत ही सगळी टीम इंट्रोड्यूस करतोय. येणारे 3 शनिवार तुमच्यासाठी ह्या तिन्ही विषयांसाठी आहेत. स्पेशली आजचा विज्ञानाचा असेल, गणिताचा असेल, इंग्लिशचा असेल, हे तिन्ही सेशन्स येतील आणि त्या प्रत्येक सेशन मध्ये उद्देश असा आहे किंवा त्या प्रत्येक सेशनचा एजेंडा असा असेल की नवीन बदललेला अभ्यासक्रमातला काही आता जो काही सिलेबस चेंज झालाय, चेंज म्हणण्यापेक्षा काही कमी केलेला आहे, तर त्या कमी केलेल्या सिलेबसचा तुम्ही फार मोठा काही इफेक्ट करून घ्यावा असं मला नक्कीच वाटत नाही. तुम्हाला तिथे एक्सपर्टीज सगळं सांगतील तिथं. ओव्हरऑल आपल्याला अभ्यास सगळा करायचा आहे आणि तो करत असताना कोणत्या वेळेने कसा असावा
कसं करायला पाहिजे, 10वीची बोर्ड एक्झाम्स ही काय पॅटर्न असते आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टीला स्वतःला कशा पद्धतीने चेंज करावं. आणि राईट नाव ऑनलाईन एज्युकेशन घेत असताना तुमचा रेग्युलर रुटीनचा अभ्यास कसा ठेवायचा या सगळ्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या विषयी शिक्षकाकडून नक्की मिळणार आहे. आणि त्यासाठी आपण खरं सेशन्स अरेंज केलेलं आहे. इंट्रोडक्शन मध्ये मी पुढं आपण आजचा स्पेशली सेशन आहे तो सायन्स साठी आहे तिथं. तर त्यापूर्वी मी आजचे हे दोन्ही जे पहिले तज्ज्ञ आहेत म्हणजे मी स्पेशली देशमुख सर असतील आणि प्रधान सर आहेत, या दोघांना ते त्यांची तुमच्याबरोबर स्वतः ओळख पण करून देतील आणि थोडंसं टेम्परली तुमच्याबद्दल 1-2 मिनिटं तुमच्याबरोबर ते इंटरॅक्शन करतील. त्यानंतर लास्ट फेज मध्ये मग विधाता मॅडम तुमच्यावर त्यांची ओळख करून देऊन तुमच्याबरोबर ते बोलायला सुरुवात करतील. त्यांचं अकॅडमिक्स आणि त्यांचं या फील्ड मधलं एज्युकेशन मधलं जे करिअर आहे याबद्दल मी प्रियांकाला आधी सांगेन की त्या सगळ्या शिक्षकांची पूर्ण नावं, त्यांची माहिती, त्यांचा क्लिअर कट सगळा बायोडाटा ह्या मुलांसमोर मांडा आणि मग प्रत्येक शिक्षक आपल्यासमोर 1-2 मिनिटं बोलतील आणि मग ह्या सेशनला आपण सुरुवात करूया. आज मी काही फार तुमचा वेळ घेणार नाही. लास्ट सेशन मध्ये मात्र आपण नक्की बोलणार आहे आणि मी तुमच्याबरोबर माझ्या दृष्टीनं जे काही शेअरिंग आहे ते नक्की तुम्हाला करणार आहे. आजचा वेळ ह्या सगळ्या एक्सपर्टीजचा आहे आणि त्यांच्याकडून येणार प्रत्येक मिनिटाला येणाऱ्या चांगल्या माहितींचा तिथं आहे. सो थँक्यू सो मच. आणि स्टुडंटला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. मी एक वाक्य कायम स्टुडंटला सांगत असतो की जशी आत्ताची परिस्थिती बदलणे हे आपल्या हातात नाहीये, पण परिस्थितीप्रमाणे आपण स्वतः बदलणं हे मात्र आपल्या हातात आहे. सो तुम्ही ह्या कुठल्याही विषयांचा, कुठल्याही परिस्थितीचा बाऊ करू नका. जे समोर आहे ते पॉझिटिव्हली घ्या आणि त्या सगळ्या गोष्टीला त्याचं चांगलं कन्व्हर्जन करण्यासाठी तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या, त्यासाठी प्रयत्न करा. आणि चांगला विचार केला, चांगले प्रयत्न केले तर निश्चित चांगलं घडतं. काही आता अडचणी असू देत, आपलं काम आहे आपल्या 10th वर काम करणं, फोकस करणं आणि त्याला तुम्ही फोकस राहिलात तर नक्कीच तुम्ही तुमचे आउटकम चांगले देऊ शकाल. सो या वेळी सगळ्यांनी विचार करा असं अपेक्षित आहे. सो या सगळ्या प्रोजेक्टसाठी, ऍक्टिव्हिटीसाठी, येणाऱ्या अकॅडमिक इयरसाठी तुम्हाला मी आत्ताच शुभेच्छा देतो. सगळ्यांना ह्या तिन्ही सेशनसाठी ऑल द बेस्ट देतो. आणि प्रियांकाला सांगेन की तिघांचंही इंट्रोडक्शन तुझ्याकडे जे काही इन्फॉर्मेशन आहे त्या सगळ्याचं तुम्ही कर. आणि मग मी देशमुख सरांना विनंती करेन की सर तुम्ही मुलांशी बोलावं. प्रधान सर त्यानंतर बोलतील आणि त्यानंतर मग विद्यार्थी मॅडम बोलतील आणि आपण सेशन मग पुढे कंटिन्यू करू. सो थँक्यू सो मच अँड ग्रँड वेलकम टू ऑल एक्सपर्टीज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. प्लीज. हा, थँक्यू सो मच सर. सुरुवातीला आपले जे 15 ऑगस्ट 2020 रोजी ज्यांचं सेशन असणार आहे ते म्हणजे प्राध्यापक डॉक्टर दिलीप देशमुख सर. त्यांचं शिक्षण MSc MA BJSV.P MPhil PhD म्हणजे एवढं डॉक्टरेट कम्प्लीट केलेले असणारे असे जे देशमुख सर आहेत ते आपल्याला मॅथ्सचा गायडन्स जो आहे तो देणार आहेत. सरांचा थोडा इन्फॉर्मेशन शेअर करायची म्हणजे सरांचे माजी सदस्य महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम समिती, सदस्य पुणे विद्यापीठ BEd MEd अभ्यासक्रम समिती, चेअरमन व अध्यक्ष FE व CE टिळक महाराष्ट्र विज्ञान समिती, मार्गदर्शक MSCRT बार आयझर MKCL एक्सेट्रा. म्हणजे या पद्धतीने एवढा दिग्गज एक्सपिरियन्स असणारे जे देशमुख सर आहेत आपल्याला मॅथ्स विषयाचं जे मार्गदर्शन जे आहे ते करणार आहेत. सरांनी जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे शिक्षकांचे शिक्षक असे सगळे तज्ञ मार्गदर्शक जे आहेत आपल्याला लाभले. तर सुरुवातीला मी माननीय डॉक्टर देशमुख सरांना विनंती करते की आपली ओळख जी आहे आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत द्यावी. नमस्कार, मी डॉक्टर दिलीप देशमुख. गुड इव्हनिंग. आवाज येतोय माझा? येस सर, येस सर, येतोय सर. सर्वात महत्वाचं म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये दिशा अकॅडमीने हा उपक्रम सुरू केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सर्वात पहिला भाग असा आहे की नवं शैक्षणिक धोरण जाहीर झालेलं आहे आणि त्याबद्दल अनेक पालकांमध्ये संभ्रम आहे. या सर्व विद्यार्थ्यांना मी असं सांगेल की तुम्ही आता 10वीची परीक्षा देत आहात. नवीन शैक्षणिक धोरण हे 2023 ला इम्प्लिमेंटेशन होणार आहे. त्यामुळे तुम्ही 10वी 11वी 12वी कंप्लीट करणार आहात. त्यामुळे आत्ताचा जो अभ्यास आहे तो कंटिन्यू चालू ठेवा 10वीला 11वीला आणि 12वीला. आता राहिला तो पुढचा भाग, तो म्हणजे 10वीचा अभ्यासक्रम गणिताच्या संदर्भातला. विद्यार्थी मित्रांनो, एकूण 40 वर्ष माझ्या गणिताच्या सेवेला दिलेली आहेत. त्याच्या ह्या अनुभवानुसार 10वीची परीक्षा हा टर्निंग पॉइंट असतो आणि गणितामध्ये मॅक्झिमम मार्क मिळवण्याची संधी असते. आता तर तुमचं नशीब चांगलं आहे की काही भाग वगळलेला आहे आणि वगळलेला भाग जो आहे तो सोडून दिला तर राहिलेल्या भागामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवण्याची मोठी संधी आहे. ही संधी जी आहे ती आत्तापासून जर तुम्ही प्लॅनिंग केलं, आता आपण सुरुवातीला
पहिल्या सेशनला 1, 2, 3 प्रकरणं अल्जेब्रा आणि जॉमेट्री पाहणार आहोत आणि त्याच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. Yes? नाही सर, बोलत राहा तुम्ही. मध्ये आधी कुठल्या तरी मुलांचा आवाज आला तरी ते होस्ट आहे त्याला ते म्यूट करतील. डोंट वरी, बोलत राहा सर. सर्वात महत्वाचं म्हणजे गणिताचं जे आहे त्या गणिताच्या संदर्भामध्ये हेक्झागॉन थिअरी जी आहे या संदर्भामध्ये मी गणिताच्या सेशनच्या वेळेस 2 मिनिट बोलणार आहे की ज्याच्यामुळे तुमचं अल्जेब्रा आणि जॉमेट्री, बीजगणित आणि भूमिती हे दोन्ही छान होऊ शकेल. 10वीचा आत्ताचा अभ्यास होऊ शकेल. आणखीन एक भाग, आत्ता आपल्याला 3 प्रकरण आहे, याचा अर्थ उरलेली 3 एका सेशनची 4 प्रकरणं या नंतरच्या भागामध्ये तुम्ही तयारी करणार आहात. पहिल्या 1, 2, 3 प्रकरणामध्ये आम्ही 3 टप्प्यामध्ये काम करणार आहोत. पहिला टप्पा जो असेल त्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण सर्वसामान्य विद्यार्थी मार्क कसे पडेल, दुसऱ्या टप्प्यामध्ये 80% पर्यंतचा विद्यार्थी आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 90% जास्त मार्क मिळवण्यासाठी काय करावं लागेल हे आपण सेशन मध्ये घेणार आहोत. त्यामुळे गणिताचं सेशन अत्यंत चांगलं होणार आहे. काळजी करू नका. बदललेला भागही पूर्णपणे तुम्हाला समजून सांगितला जाणार आहे. आजच्या सेशन तुमचं सायन्स आहे, त्याच्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. तुम्हाला आजच्या वर्षभराच्या अभ्यासक्रमासाठी धन्यवाद. नितीन कदम सरांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि पुढची सूत्र डॉक्टर उमेश प्रधान यांनी घ्यावी असं मी सुचवतो. येस सर, थँक्यू सो मच सर. थँक्यू व्हेरी मच सर. दिशा बरोबर तुम्ही कनेक्टेड आहात गेले कित्येक वर्ष आणि दिशाच्या सगळ्या प्रगतीमध्ये तुमचा तितकाच मोलाचा वाटा आहे. अशा शुभेच्छा आणि गायडन्स तुमचं सतत आम्हाला मिळत राहावं हीच निश्चित मनापासून अपेक्षा आणि ऑलवेज तुम्ही देत राहाल. थँक्यू सो मच सर. थँक्यू. प्रियांका, प्रधान सरांचं इंट्रोडक्शन करा. येस, थँक्यू सर. यानंतर की जी 22 ऑगस्टला जी इंग्लिश विषयाची आपली ऑनलाईन कार्यशाळा होणार आहे, म्हणजे थोडक्यात वेबिनार होणार आहे, तर त्याचे मार्गदर्शक जे आहेत प्राध्यापक डॉक्टर उमेश प्रधान सर इंग्लिश विषयाचे मार्गदर्शन जे आपल्याला सर्वांना करतील. तर सरांचं शिक्षण जे आहे ते MA MEd PhD म्हणजे सरांची डॉक्टरेट जी आहे ती कम्प्लीट झाली. त्याचबरोबर माजी निमंत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक इंग्रजी अभ्यासक्रम मंडळ, माजी प्रशिक्षक, मॉडरेटर, पेपर सेटर्स, परीक्षक सदस्य MCRT इंग्रजी अभ्यासक्रम समिती. म्हणजे त्याचबरोबर सरांनी जसं इंग्लिश विषयाचं जे आहे ते मॉडरेटर असेल किंवा त्याचबरोबर जे पेपर सेटरचं काम देखील केलेलं आहे. म्हणजे सरांचं जेव्हा मार्गदर्शन इंग्लिश विषयाचं सर्व विद्यार्थ्यांना जेव्हा मार्गदर्शन करतील, त्याचबरोबर पेपर कशा पद्धतीनं काढला जातो, त्याचबरोबर जसं दुपारी सरांशी बोलणं झाल्यानंतर सर म्हणालेत की हा सेशन म्हणजे इंग्रजी विषयाचं जेव्हा सेशन असेल तेव्हा कम्प्लीट मी मुलांचं स्वयं अध्ययन जे आहे त्याच्यावर मी बोलणार आहे. म्हणजे जेणेकरून ह्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये मुलांनी लँग्वेज विषयाकडे कसं बघावं ह्या सेशन मध्ये जे आहेत ते सांगणार आहेत. त्याचबरोबर मी प्राध्यापक डॉक्टर उमेश प्रधान सर यांना विनंती करते की आपण आपली ओळख जी आहे ती आमच्या विद्यार्थ्यांस द्यावी. प्रधान सर. Yes. At the outset, I must thank Dr. Nitin Kadam sir for inviting me for a webinar on the very important subject of English. Of course, I'm going to speak about English and all such things in my webinar which is scheduled on Saturday, 22nd of this month. And we have got 2 weeks to go. I request Disha Academy as well as I request all the participant students that will it be possible for you to send your queries, questions, doubts to Disha Academy so that Disha Academy will convey the doubts and problems and issues to me, and I'll address in my session all your queries and questions, because I really want to make it needs based. Your needs, your questions, your problems and your queries are very, very vital. They are very important, and I want to base my session on those queries and questions. So I'm waiting for your questions. They may be about your studies, they may be about any on your studies, and I would like to address them. Well, as it is, I have suggested that instead of talking about the subject from my side, I would like to talk about the general techniques to be used for learning, because these are the days where teaching is not so important. Learning is more and more important. And my focus would be helping you
to understand what are the different strategies, what are the different plans for learning, how to learn. And that is very, very important, because you are at a distant place, we are at a long distant place, but still we are connected through these online programs. And the learning is your responsibility. The learning should start from you, and therefore how to learn, that I'm going to help you in my session. So let's wait for 20 seconds and wish you all the best for in your studies. And your batch is going to be the unique batch, because you are learning for yourself. So best wishes to all for that you are learning. And let's wait for 20 seconds. Thank you very much. Thank you so much, sir. Thank you very much. And of course, we'll arrange that session. We'll collect all questions or queries from students and we'll convey it to you. Thank you so much, sir. We'll do that. We'll do that, sir. Yes, it's Yes, my thank pleasure. you so much. Yes. Priyanka, introduce येस Vidhate ma'am. येस. थँक्यू सर. थँक्यू सर. यानंतर की आजचा जो सेशन आपला विज्ञान विषयाचा असणार आहे, तर विज्ञान विषयाचे जे तज्ञ मार्गदर्शक आपल्याला लाभले ते म्हणजे प्राध्यापक डॉक्टर सुलभा विधाते मॅडम. तर सुलभा विधाते मॅडमचं जे शिक्षण आहे ते MSc PhD ST, त्याचबरोबर त्या सदस्य महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, सदस्य SCRTच्या विज्ञान वार्ता व महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या शिक्षक संक्रमण एडिटिंग समिती, सदस्य 9वी 10वी विज्ञान तंत्रज्ञान शैक्षणिक मंडळ. सांगायचं तर 9वी आणि 10वीचं म्हणजे जे विज्ञानाचं बुक आपल्या सगळ्यांकडे आहे, त्या विज्ञानाच्या बुक मध्ये जी तज्ञ शिक्षक समिती जी आहे, त्या शिक्षक समितीमध्ये त्यांचं जे शिक्षक समितीचं मंडळ आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे. म्हणजे बुक ज्यांनी काय केलं, तयार केलं, किंवा त्याचबरोबर ज्यांनी सिलेबस कम्प्लिटली तयार केला, अशा तज्ञ मार्गदर्शक जे आहे ते आपल्या सर्वांना लाभल्यात. तरी सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. मॅडम जे तुम्हाला मार्गदर्शन करतील, पूर्ण पुढचा जो सेशन जो आहे तो पूर्ण मॅडम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर ते मार्गदर्शन करत असताना जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स मॅडम शेअर करतील ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. तुमच्या जर काही क्वेरीज असतील तर लास्ट जो असणारा सेशन आहे तो पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा डाऊट सेशन असणार आहे. त्या डाऊट सेशन मध्ये तुम्ही मॅडमला तुमच्या ज्या शंका किंवा जे काही प्रश्न असतील ते विचारू शकता. मीनवाईल तुम्ही ऍज अ चॅट बॉक्स मध्ये ते क्वेश्चन जरी शेअर केले तरी मॅडम ऍड्रेस करताना किंवा मार्गदर्शन तुम्हाला करत असताना त्या क्वेश्चनच्या आधारे किंवा त्या क्वेश्चन जे Priyanka, कनेक्टिव्हिटी माझ्या इश्यू आहे. it's okay. So hand over to Vidhate ma'am. ओके, ठीक आहे. सर्वांना खूप खूप धन्यवाद. डॉक्टर कदम, माझे सहकारी डॉक्टर दिलीप देशमुख, डॉक्टर उमेश प्रधान आणि ऊर्जेचा प्रचंड स्रोत असणारे आमचे सगळे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि काही शिक्षकही या वेबिनारला जॉईन झालेले आहेत. या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करते आणि माझ्या लेक्चरला मी सुरुवात करते. आता आपण काही स्लाइड शो करणार आहोत. सायन्स शुड बी परफेक्ट, ॲक्युरेट अँड टू द पॉइंट. यासाठी मी काय काय डिलिव्हर करणार आहे किंवा तुम्ही काय लिहून घ्यायचं आहे हे सगळे पॉइंट्स मी सांगणार आहे. आपण स्लाइड शेअर करूया. Second slide. My lecture includes framework of science syllabus. I will speak in bilingual. दोन्ही माध्यमाची मुलं आहेत त्यामुळे दोन्ही भाषांमध्ये आणि अत्यंत शांतपणे टू द पॉइंट आणि परफेक्शनने आपण जाऊया. स्टडी प्लॅनिंग अँड ट्रिक्स. आत्ताच डॉक्टर देशमुख आणि डॉक्टर प्रधान म्हणाले की लर्निंग महत्वाचं आहे. मी त्याही पुढे जाऊन म्हणेन की सेल्फ लर्निंग या माध्यमातूनच आपल्याला आता सर्वांना शिकायचं आहे. त्यामुळे स्टडी प्लॅनिंग अँड विच ट्रिक्स शुड बी यूज फॉर सायन्स स्टडी हा आपला सेकंड पॉइंट असणार आहे. रिड्यूस पोर्शन. आता हा रिड्यूस पोर्शन एवढ्या कमी वेळामध्ये 10 लेसन्स सायन्स 1 चे आणि 10 लेसन्स सायन्स 2 चे
इतकं आम्ही सांगू शकणार नाही, पण मेनली जे आहेत आता तुम्ही जे शिकलेले आहेत पोर्शन कव्हर केलेलं आहे त्याविषयी मात्र मी सर्व रिड्यूस पोर्शन तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर हा जो न्यू पॉलिसी ऑफ एज्युकेशन अँड बोर्ड एक्झाम आहे, न्यू पॉलिसी ऑफ एज्युकेशन विल बी इम्प्लिमेंटेड फ्रॉम 2020 to 23. आत्ताच डॉक्टर देशमुख म्हणाले की तुम्हाला ही एक्झाम द्यावीच लागणार आहे. त्याप्रमाणे 10 बोर्डची एक्झाम तुमची असणार आहे. त्याचप्रमाणे तुमची बॅच ही 12वीची शेवटची बॅच असणार आहे बोर्ड एक्झामची. त्यामुळे न्यू पॉलिसी आपल्याला आता तरी लागू नाही, बोर्ड एक्झाम्स या चालूच राहणार आहेत. आता चॅप्टर वाईज गायडन्स पण मी तुम्हाला देणार आहे, कोणत्या लेसन्स मध्ये काय महत्वाचं आहे, कशावर एम्फसाइज करावं, त्याचप्रमाणे कोणता भाग रिड्यूस केलेला आहे बोर्डाने हेही तुम्हाला सांगणार आहे. नेक्स्ट स्लाइड. आता रोडमॅप ऑफ स्टडी. आता आतापर्यंतचं फिजिकल प्रेझेन्स असतानाचं टीचिंग आणि आत्ताचं टीचिंग याच्यात मध्ये फार फरक आहे. त्यामुळे बोर्डाने जे आता सायन्स सिलेबस मध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे 10 लेसन्स आर इन्क्लुडेड, 10 लेसन्स आर इन्क्लुडेड इन सायन्स पार्ट 1 and 10 lessons are included in science paper 2. आता त्यामधलं तुम्ही कशावर भर द्यायचा, तर द टायटल ऑफ द लेसन इटसेल्फ अ कन्सेप्ट. प्रत्येक लेसनचं जे टायटल आहे याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टवर तुम्ही पहिल्यांदा भर द्यायचा आहे. आता हा भर कसा आहे, तर दॅट विल बी इन्क्लुडेड इन लॉंग अँसर्स. त्याच्यामध्ये लॉंग अँसर्स मध्ये कन्व्हर्जन करायचंय. मी काही लेसन्स तुम्हाला प्रत्यक्ष तसे सांगणार आहे, त्यामुळे हा रोडमॅप ऑफ स्टडी तुमचा असला पाहिजे. आता थिंकिंग जो आहे, हा थिंकिंग पार्ट या वर्षी फक्त 20% घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 10% हा सायन्स 1 मधला आहे आणि 10% हा सायन्स 2 मधला आहे. आता ते कोणतं आहे ते आम्ही तिसऱ्या सेशनला सांगणार आहोत की कशातलं काय करा. पार्टिसिपेशन इन डिफरंट टाइप्स ऑफ ऍक्टिव्हिटीज हा पण भाग आत्ता तरी तूर्त तुम्ही वगळा. याच्यामध्ये जास्त पार्ट घेऊ नका किंवा ऍक्टिव्हिटीज वर जास्त भर देऊ नका. पण त्याच्या सोबत जी पॅरलल दिलेलं आहे, एक्सरसाइजेस बिहाइंड इच अँड एव्हरी लेसन, हे मॅन्डेटरी असणार आहे. फर्स्ट यू हॅव टू कव्हर ऑल एक्सरसाइजेस. एक्सरसाइज वर जास्त भर द्या. या स्लाइड मधून तुम्ही काय शिकायचंय, the title of the lesson, that is the conceptual learning for the students, and second one that is exercises behind the lesson. ह्या स्लाइड मधून हा रोडमॅप तुमच्या अभ्यासाचा आत्तापासूनच असला तर 1 मार्चला होणारी जी ही एक्झाम आहे किंवा ती थोडीशी पोस्टपोन पण होऊ शकते, तर त्याच्यासाठीचे हे 2 महत्वाचे पॉइंट्स या स्लाइड मधून तुम्ही घ्यायचे आहेत की जे नोट डाऊन करणं अपेक्षित आहे. आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट स्लाइड. आता हे सगळ्यांना माहिती आहे की 40 मार्क्स फॉर पेपर 1, 2 hours आर अलॉटेड फॉर दॅट पेपर. 40 मार्क्स फॉर पेपर 2, 2 hours आर अलॉटेड. आता 20 मार्क्स जे आहे, या 20 मार्क्स मध्ये यू हॅव टू कम्प्लीट 2 प्रॅक्टिकल्स. त्याच्यामध्ये थोडासा बदल होऊ शकणार आहे, कारण त्याचा आपल्याला नोव्हेंबर नंतर लगेच कळवण्यात येतील की प्रॅक्टिकल मध्ये काय बदल होणार आहे तो. हे सगळे GR ज्यावेळी शाळांना जातील, सगळ्या शाळा सुरू होतील त्यावेळी हे GR आपल्याला मिळतील. आता तरी तूर्त तुम्ही प्रॅक्टिकलचे जे आहेत ते प्रॅक्टिकल मधल्या ज्या ऍक्टिव्हिटीज मी तुम्हाला 3rd सेमिनारला वेबिनारला सांगणार आहे त्याच्यावर भर द्या, म्हणजे दॅट विल बी युजफुल फॉर युअर प्रॅक्टिकल एक्झाम. दॅट विल बी इन्क्लुडेड द MCQs, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. ओके, नेक्स्ट जाऊयात आपण. आता हाऊ टू स्टडी. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला थोडा सेल्फ स्टडी जास्त करणं आवश्यक आहे. मी आज ते तुम्हाला सांगते तर ओव्हरऑल बुक 10 लेसन्स फ्रॉम सायन्स 1 अँड 10 लेसन्स फ्रॉम सायन्स 2. आता सगळ्या टीचर्सची किंवा सगळ्या 10th स्टँडर्डला असणाऱ्या स्टुडंटची अशी अपेक्षा होती की काही लेसन्स रिड्यूस होईल, तर तसे लेसन्स रिड्यूस कोणतेही झालेले नाही. कोणता पोर्शन झालेला आहे रिड्यूस हे मी तुम्हाला स्लाइडच्या माध्यमातूनच सांगणार आहे. मग आता जो उरलेला जो आहे पोर्शन तो कसा कंप्लीट करायचा आहे, तर यूज ऑफ कन्सेप्ट मॅप. कन्सेप्ट मॅप म्हणजे संकल्पना चित्रणाने मी जे मगाशी सांगितलं की द टायटल ऑफ इच अँड एव्हरी लेसन इट्स अ लॉंग आन्सर, लॉंग क्वेश्चन,
तो क्वेश्चन तुम्ही कन्सेप्ट मॅपच्या माध्यमातून करायचा आहे. PQRST टेक्निक हे सुद्धा मी तुम्हाला 3rd वेबिनारला सांगणार आहे. तिसरं जे युट्यूब लिंक्स आहेत, ह्या युट्यूब लिंक्स ज्या आहेत या स्पेशली these are useful for explanation of the systems which are included in science part 2. विज्ञान 2च्या पुस्तकामध्ये काही भाग हा मायक्रोबायोलॉजीचा आहे, बायोलॉजीचा आहे. तर याच्यासाठी युट्यूब किंवा लिंक्स या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तर त्याच्या सहाय्याने तुम्ही हा अभ्यास घरच्या घरी करू शकाल किंवा लॉंग आन्सर्स त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केले तर तुमचे खूप चांगले. आता हे सगळं जनरल लेक्चर आहे. त्याच्यानंतर अबाव 80% साठी काय आणि त्यानंतर कीवर्ड्स टू हाय अचिव्हमेंट्स म्हणजे अबाव 95च्या किंवा मेरिटोरियस लिस्ट मध्ये येण्यासाठी काय अपेक्षा आहे हे सांगते. आत्ताच हे सगळं लेक्चर हे ओव्हरऑल बुक्स, स्टडी टेक्निक्स, युट्यूबचा कोणत्या लेसन्स साठी यूज करायचा हे आणि सेल्फ लर्निंग हा आता आपला गाभा असला पाहिजे. म्हणजे इट इज द सोल ऑफ अवर स्टडी. वेबिनार असो किंवा महाराष्ट्रातले हे जे 17-18 लाख विद्यार्थी या एक्झामला बसणार आहेत तर त्यांनी आत्तापासून सेल्फ लर्निंग वर फोकस करणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड जाऊया आपण. असा करा अभ्यास, डू द स्टडी, ऑब्झर्वेशन, व्हेरिफिकेशन. आता ऑब्झर्वेशन कशातलं करायचंय तर ऑब्झर्वेशन हा पार्ट थोडा काढून टाकलेला आहे. पण लेसन नंबर 2 मी आधी सायन्स 1च सांगते. लेसन नंबर 2, 3 यातलं ऑब्झर्वेशन करायचंय. व्हेरिफिकेशन हे गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स लेसन नंबर 1 याच्यातलं अभ्यास वगळलेला नाही, तो तुम्ही करणं आवश्यक आहे. ऍक्टिव्हिटीज ज्या आहे ह्या ऍक्टिव्हिटीज बायो पार्ट म्हणजे जो सायन्स 2 मध्ये त्याच्यातल्या काढलेल्या नाहीत ते तुम्ही करायचंय. एक्सपेरिमेंटेशन हे आपल्या पुढील सेशन मध्ये मी जास्त एक्सप्लेन करणार आहे. नेक्स्ट जाऊया. बघा आता पहिल्या लेसन पासून रीड द लेसन. आता तुमच्या घरी हार्ड कॉपी बुकची आहे. वेबिनारच्या माध्यमातून तुमचे टीचर्स तुम्हाला सर्व शिकवतायत तर त्याच्यामध्ये थोडस जे थिंक ओव्हर इट हा भाग बोर्डाने काढून टाकलेला आहे. पण रीड द लेसन ही तुमची पहिली बेसिक स्टेप असणं गरजेचं आहे. टेक नोट्स. जेव्हा स्वतःच्या नोट्स स्वतःच्या भाषेत लिहाल तेव्हा ती सेल्फ लर्निंग टेक्निक होते. रीड द पॅसेज रिगार्डिंग इट. त्या संबंधित पुस्तकातील भाग वाचा आणि राईट द आन्सर्स बाय युअर ओन. स्वतः आन्सर्स लिहायला शिका. कोणत्याही पुस्तकातलं कॉपी कॅट प्रमाणे लिहू नका. यू कॅन टेक गायडन्स फ्रॉम युअर टीचर्स. त्यांचं गायडन्स घ्या किंवा दिशा अकॅडमीने काही बुक्स सप्लाय करतात, नोट्स देतात तर त्या नोट्सच्या माध्यमातून तुमची उत्तरं स्वतः लिहायला शिका. आता थिंक ओव्हर इट हा पार्ट फक्त काही लेसन्स मधला घेतलेला आहे. अदरवाईज तो आपण काढून टाकलेला आहे कारण डिफिकल्टी लेवल एक्झामची आहे ही आपण कमी करणार आहोत. नेक्स्ट स्लाइडला जाऊया. बघा फर्स्ट रीडिंग. पहिलं जे रीडिंग आहे हे तुम्ही ओव्हरऑल खरं सांगू तर आपण ज्या वेळेस 60 किंवा 70% दिशेने वाटचाल करतो त्यावेळी तुमचं 3 वेळा रीडिंग होणं अपेक्षित असतं. पहिलं जे रीडिंग आहे हे आपण स्वतःच मोठ्याने वाचायला शिका, स्वतः मोठ्याने बोलायला शिका. कारण जेव्हा आपण मोठ्याने बोलतो तेव्हा ते आपण ऐकतो आणि ऐकण्यामुळे ते दीर्घकाळ लक्षात राहतं. म्हणजे इट इज ट्रान्सफर फ्रॉम शॉर्ट टर्म मेमरी टू लॉंग टर्म मेमरी. म्हणजे आता जे शिकाल ते तुम्हाला मार्च-एप्रिल पर्यंत लक्षात ठेवायचे. त्यामुळे फर्स्ट रीडिंग असं मोठ्याने करा. कन्सेप्च्युअल रीडिंग पुन्हा मी सांगते की प्रत्येक लेसनचं जे टायटल आहे त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे आणि ती कन्सेप्ट म्हणजेच इट इज इन्क्लुडेड इन द लॉंग आन्सर क्वेश्चन. त्यामुळे त्यावर भर द्या कन्सेप्च्युअल रीडिंग वर. लॉंग आन्सर्स हे सगळे तुमच्या एक्सरसाइजेस मध्ये आहे. आणि फिगर्स ह्या तर सायन्सचा आत्मा आहे की फिगर्स नसल्या तर मग सायन्स काही शिकू शकत नाही आपण. त्यामुळे फिगर्स वर पण भर द्यायचा आहे. नेक्स्ट स्लाइडला जाऊया. बघा बिल्डिंग फाउंडेशन. आता घरी आहात तुम्ही तर तुम्ही काय काय करणं गरजेचं आहे
तर ड्रॉ डायग्रॅम्स. आतापर्यंत जेवढा पोर्शन मला आता तुमच्या मॅडम ज्या शिकवतात त्यांच्याशी मी डिस्कशन केलं आणि त्यातून कळलं की 1 ते 4 लेसन्स आणि 6वा लेसनही तुमचा झालेला आहे. तर ह्या 1 ते दोन्ही म्हणजे सायन्स पेपर 1 अँड सायन्स पेपर बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. प्रिव्हियस स्लाइड घेऊयात आपण. प्रिव्हियस स्लाइड, आधीची स्लाइड घेऊयात. तर त्याच्यावर बेस्ड सम्स काही विद्यार्थ्यांना मॅडम आवाज येत नाहीये. विद्यार्थी मॅडम आपण नेक्स्ट स्लाइडला जाऊया. हॅलो, माझा आवाज ऐकू येतोय ना? हा मॅडम येतोय आवाज. ओके ओके. हा, आता मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक लेसन मध्ये एक अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे. तसं आता लेसन नंबर 2 याच्यामध्ये काय आहे तर टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स. हे अजिबात अवॉइड करून चालणार नाही, याच्यावर भर द्या. आणि या एका स्लाइड मध्ये पूर्ण लेसन त्याच्यात आहे की कॉम्बिनेशन रिएक्शन आहे, डिकम्पोजिशन आहे, डिस्प्लेसमेंट आहे, डबल डिस्प्लेसमेंट आहे, त्याची डेफिनेशन आहे, त्याचं एक्झाम्पल आहे आणि त्या एक्झाम्पल असताना त्याचं केमिकल बॅलन्स केमिकल इक्वेशन पण आहे. म्हणजे हे सगळं तुम्हाला करणं हॅलो विद्यार्थी मॅम. आवाज येत नाहीये. विद्यार्थी मॅडम तुमचा आवाज येत नाही. मॅडम हा तुमचा आवाज मध्ये ब्रेक होतोय. नाही, म्हणूनच मी आवाज ब्रेक होऊ नये म्हणून व्हिडिओ ऑफ केलेला आहे मी खरं तर. हा ठीक आहे चालेल. व्हिडिओ हे केला ना तर आवाज जाणारच नाही. सगळ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आहे ना. हा हा ठीक आहे सर. मॅडम कंटिन्यू करा तुम्ही. नेक्स्ट स्लाइडला जाऊयात आपण. हा, आता डायग्राम्स ज्या फोकस करायच्या आहेत या डायग्राम्स बघा. एसी जनरेटर, डीसी जनरेटर या डायग्राम्स आणि यावर आधारित लॉंग आन्सर्स हे तुम्ही द्या. लॉंग आन्सर्स जेव्हा तुम्ही कराल तर त्याच्या डायग्राम्स या मॅन्डेटरी आहेत. या कशा काढायच्या म्हणजे दीज डायग्राम्स आर कॉल्ड एज स्कीमॅटिक डायग्राम्स. की वरची जी डायग्राम आहे याच्यावर कोणतेही क्वेश्चन्स येऊ शकतात. फ्रॉम 1 मार्क टू 5 मार्क्स क्वेश्चन्स आर बेस्ड ऑन दीज डायग्राम्स. या डायग्राम्स तुम्ही सायन्सच्या करणं आवश्यक आहे. आता मी मगाशी सांगितलं लॉज अँड सम्स. तर लॉज जर केले तर सम्स तुम्ही किंवा सम्सला ऑर काय असतं तर लॉज किंवा डायग्राम्स असतात. म्हणून डायग्राम्स ह्या कराच. त्याचप्रमाणे राईट हँड थंब रूल याचा लॉ किंवा लेफ्ट हँड थंब रूल याचा लॉ, त्याच्यावर आधारित एक्झाम्पल्स ही तुमची
आता या साधारण ऑगस्ट एंड पर्यंत 5-5 लेसन्स कम्प्लीट होणं, म्हणजे तुम्हाला डॉक्टर नितीन कदम हे तुम्हाला टाइम टेबलच देतात. ते इतके अवेअरनेस त्यांच्यामध्ये आहे की टाइम टेबल देऊन कोणता पोर्शन केव्हा कव्हर व्हायला पाहिजे, केव्हा रिव्हिजन व्हायला पाहिजे, हाऊ टू सॉल्व्ह द 3 क्वेश्चन पेपर्स, हे सगळे ते सांगतात. त्याप्रमाणे ऑगस्ट एंड पर्यंत तुमचा साधारण 4 ते 5 लेसन्स फ्रॉम सायन्स पेपर 1 आणि फ्रॉम सायन्स पेपर 2 हे दोन्ही कम्प्लीट होणं आवश्यक आहे. सो यू शुड फोकस ऑन दीज डायग्राम्स. नेक्स्ट स्लाइडला जाऊया. याही डायग्राम्स बघा. राईट हँड थंब रूल, लेफ्ट हँड थंब रूल, त्याचप्रमाणे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे त्याची डेफिनेशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, हाऊ दिस मॅग्नेटिझम इज यूज इन डिफरंट टाइप्स ऑफ apparatus or instruments and how does it works याच्यावर भर द्या. त्याचप्रमाणे ही जी वरती डायग्राम दाखवलेली आहे सर्किट डायग्राम, ही इट विल बी युजफुल फॉर बोथ प्रॅक्टिकल एज वेल एज थिअरी. प्रॅक्टिकल साठी पण याच्यावर भर द्या, त्याचप्रमाणे थिअरी साठी पण भर द्या, कारण हे दोन्ही मध्ये कॉमन आहे. त्यामुळे जे दोन्ही मध्ये कॉमन आहेत त्याच्याच मी इथे स्लाइड्स बनवलेले आहेत. हे प्रॅक्टिकल साठी पण आवश्यक आहे आणि थिअरी साठी पण आवश्यक आहे. नेक्स्ट स्लाइड बघा. आता गिव्ह रिझन्स 6 लेसन्स जो आहे त्याच्यामध्ये डिस्पर्शन ऑफ लाईट ह्याची जी गिव्ह रिझन्स आहेत ही सगळी तुम्ही धड्याखालचीच करा, कारण वी हॅव एक्सरसाइजेस बिहाइंड द लेसन दॅट विल बी युजफुल फॉर यू. याच्या व्यतिरिक्त बोर्ड काही काढणार नाहीये, कारण या वेळेस आपल्याला तुम्ही लकी आहात, तुमच्याकडे वेबिनारच्या माध्यमातून एक्सपर्ट्स ऍट युअर डोअर स्टेप हे चालू आहे. त्यामुळे माझी सगळ्या टीचर्स पण आहेत, त्याचप्रमाणे स्टुडंट्सना एक विनंती आहे की सिस्टीम काय करते यापेक्षा मी काय आणि कसा अभ्यास करतो किंवा करते यावर भर द्या. डोंट डिपेंड अपॉन द सिस्टीम. सिस्टीम 25% रिड्यूस पोर्शन करेल किंवा अमुक धडे वगळले जातील असं काही होणार नाहीये. आम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केलात तर डेफिनेटली तुम्ही अबाव 90% सिक्युअर करणार आहात. या 6 लेसन मधल्या एक्सरसाइज मधल्या गिव्ह रिझन्स यावर फोकस करायचं आहे. नेक्स्ट स्लाइड वर जाऊयात आपण. बघा आता मी काही 2-4 स्लाइड्स दाखवलेले आहेत. जोपर्यंत तुमचा जेवढा पोर्शन कम्प्लीट झालेला आहे 1 to 4 लेसन्स अँड 6 लेसन, तर त्याच्यामधलं काय काय करणं अपेक्षित आहे हे मी तुम्हाला आता प्रत्येक चॅप्टर वाईज सांगणार आहे. चॅप्टर 1 मध्ये ग्रॅव्हिटेशन, इस्पेशली महाराष्ट्र स्टेट बोर्ड फिजिक्स पार्ट इज डिफिकल्ट फॉर द स्टुडंट्स, बट इट इज नॉट द डिफिकल्ट, इट इज ट्रिकी. मग तुम्ही काय करणं अपेक्षित आहे? लेसन 1 ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षण हा जो लेसन आहे ह्याच्यातलं पहिलं ग्रॅव्हिटेशन, ह्याची डेफिनेशन तुम्ही स्टडी करणं गरजेचं आहे. देन यू शुड लर्न केपलर्स लॉ. केपलर्स लॉ तुम्हाला पाठ असणं किंवा तुम्हाला माहित असणं किंवा ऍप्लिकेशन बेस्ड एक्झाम्पल्स तुम्ही देणं अपेक्षित आहे. त्यानंतर सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपेटल फोर्स ह्याच्यातला डिफरन्स याच्या माध्यमातून तुम्ही हे दोन्ही पॉइंट्स कव्हर करा. असं नाहीये की धडेच्या धडे पाठ करायचे किंवा पॅरिग्राफ पाठ करायचे. ऍब्सोल्युटली इट्स रॉंग लर्निंग स्ट्रॅटेजी. तुम्ही काय करायचंय तर काही डेफिनेशन नाही करायचे, काही एक्झाम्पल्स नाही करायचे, काही डिफरन्स नाही करायचे. म्हणजे प्रत्येक लेसनला एक डिफरंट लर्निंग स्ट्रॅटेजी आहे ती तुम्ही वापरायची आहे. न्यूटन्स लॉ हे तर 3 न्यूटन्स लॉ आपण 9th स्टँडर्डला शिकलेलोच. या लेसन मध्ये फक्त त्याचं ऍप्लिकेशन करणं गरजेचं आहे. फ्री फॉल हा जो पार्ट आहे किंवा ही कन्सेप्ट आहे ह्याच्यावर लॉंग आन्सर आहे. इट इज इन्क्लुडेड इन द लॉंग आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन. त्यामुळे फ्री फॉल ह्याच्यावर तुम्ही जास्त भर द्या. नेक्स्ट स्लाइडला जाऊया. बघा ग्रॅव्हिटेशन पुन्हा मी रिपीट करते, त्याची डेफिनेशन, एक्झाम्पल्स, रिलेटेड लॉज म्हणजे त्याच्यात केपलर्स लॉ येणार आहे, न्यूटन्स 3 लॉज येणार आहे. म्हणजे हे तुमचे अभ्यासाचे पॉइंट्स असले पाहिजेत. प्रत्येक लेसन हा वेगळ्या पद्धतीने शिकायचंय. दुसरं गोष्ट म्हणजे फोर्स आणि मोशन, लर्न बाय डिफरन्स.
की फोर्स आणि मोशन ह्याचा पहिला पॉइंट काय असणार आहे, डेफिनेशन असणार आहे, दुसरा एक्झाम्पल असणार आहे आणि तिसरं डेली ऍप्लिकेशन इन लाईफ असं असणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक मेथड अशी पॅरिग्राफच्या पॅरिग्राफ लिहू नका, तर प्रत्येक कन्सेप्ट जी आहे ही वेगवेगळ्या काही फरकाच्या माध्यमातून लिहा, शिका, काही डायग्रामच्या माध्यमातून लिहा किंवा काही लॉज पाठ करा. अशा पद्धतीने आपण हा ग्रॅव्हिटेशन लेसन घ्यायचंय, पण हा ऑप्शनला टाकू नका. हे 2 पॉइंट्स हे ग्रॅव्हिटेशन लेसन मधले महत्वाचे आहेत. नेक्स्ट स्लाइडला जाऊया. बघा आता जे लर्न केपलर्स 3 लॉज विथ एक्झाम्पल्स, 3 लॉज केपलर्सचे दिलेले आहेत. पुस्तकामध्ये डायग्राम्स पण दिलेले आहेत. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय, सर्क्युलर मोशन तुम्ही कुठे कुठे वापरू शकता त्याची. आता आम्ही जे पेपर आता मॉडरेशन मध्ये तपासत होतो त्यावेळी सॉल्ड एक्झाम्पल्स जी दिलेली आहे ती विद्यार्थ्यांनी सोडवलेलीच नव्हती आणि त्याच्यातलं सॉल्ड एक्झाम्पल त्यातलं आलेलं होतं. त्यानंतर एक्झाम्पल इन एक्सरसाइजेस, धड्याखालचा जो एक्झाम्पल आहे त्याच्यावर जास्त भर द्या. सॉल्ड एक्झाम्पल जर अवघड वाटत असतील, फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशन मध्ये सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत तर त्याच्यामधली तुम्ही ओमिट केली तरी चालेल, त्यापेक्षा एक्सरसाइजेस मधले एक्झाम्पल्स वर भर द्या. ज्या मुलांकडे आवाज येत नाहीये तिथे रेंज कमी असेल, व्हिडिओ ऑफ करा म्हणजे ऑटोमॅटिक तुमचा ऑडिओ सुस्पष्ट ऐकू येतो. आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊया. व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी, ह्याच्यावर अत्यंत महत्वाचा पाठ, म्हणजे याच्यावर लॉंग आन्सर पण येऊ शकतो किंवा 3 मार्काचा क्वेश्चन पण येऊ शकतो. व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी, जी मीन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. It changes along the surface of the earth. It changes with height and it changes with depth. मग त्याचं एक्झाम्पल द्या. म्हणजे तुम्ही जो अभ्यास कराल ना मुलांनो तो टू द पॉइंट आणि परफेक्शनने करा. की 5च क्वेश्चन्स आहेत ग्रॅव्हिटेशन मधले, मग हे 5 क्वेश्चन्स कोणते, तर पहिलं लॉज आहे, दुसरं कोणतं आहे फ्री फॉल आहे, तिसरं कोणतं आहे व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी आहे आणि मग त्याच्याशी असोसिएटेड छोटे छोट्या प्रश्नाकडे तुम्ही जा. जेव्हा तुम्ही लॉंग आन्सर्स मोठे कराल ना त्यावेळी इट इन्क्लुड्स डिफरंट टाइप्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स ऑल्सो. त्याच्यामध्येच ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतो. त्यामुळे तुम्ही तुमची अभ्यास करण्याची पद्धत बदलणं गरजेचं आहे. प्रत्येक लेसन मधले 5 क्वेश्चन काढले तर 10 × 5 = 50. या 50 क्वेश्चन मध्ये सायन्स 1 टेक्स्टबुक कव्हर होतं आणि दुसऱ्या 50 क्वेश्चन मध्ये सायन्स 2 कव्हर होतं. पण ते कव्हर करताना तुमचं फोकस स्टडी आवश्यक आहे की कशावर भर द्यावा, काय महत्वाचं आहे, इथे कोणती डायग्राम महत्वाची आहे. या धड्यामध्ये फर्स्ट ह्याच्यामध्ये कोणत्याही डायग्राम महत्वाच्या नाहीयेत. पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट स्लाइड. बघा आता लेसन 2 जो आहे फ्रॉम सायन्स 1 त्याच्यातले महत्वाचे पॉइंट्स बघूया. एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन, म्हणजे SPDF एलिमेंट्स आणि त्यांचं क्लासिफिकेशन. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फ्रॉम दिस लेसन. सेकंड 2 किंवा 3 मार्कांचा क्वेश्चनला काय येणार, डोबेरायनर स्ट्राइड्स. बघा मुलांना मी प्रत्येक लेसन मध्ये फक्त 5 महत्वाचे मुद्दे सांगते आणि हे 5 महत्वाचे मुद्दे म्हणजेच तो इट इन्क्लुड्स द होल एंटायर लेसन. डोबेरायनर स्ट्राइड्स. थर्ड जो आहे तो न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. ती ऑक्टेव्स नाही शिकली तर डोबेरायनर किंवा पुढे आपण जाऊ शकत नाही. डोबेरायनर स्ट्राइड्स अँड न्यूलँड्स ऑक्टेव्स याच्यावरच मेंडेलिव्हस पिरियॉडिक टेबल आहे आणि मेंडेलिव्हस पिरियॉडिक टेबल इट इज अ लॉंग आन्सर. त्याच्यामध्ये मेरिट्स पण आहेत, डिमेरिट्स पण आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्या धड्याचं सार आहे की जे आतापर्यंत आपण ते वापरतोय. त्या मेंडेलिव्हस पिरियॉडिक टेबल हा बेस आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल कडे जातो. मॉडर्न पिरियॉडिक टेबलची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स तर ते स्पेसिफिकेशन्स तुम्ही करणं म्हणजे शेवटचे 2 प्रश्न हे अत्यंत महत्वाचे आहेत मुद्दे आणि हेच प्रश्न लॉंग आन्सर्स मध्ये येतात. आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊया. बघा आता लेसन 3 याच्यामध्ये तुम्ही लेसन 3 मध्ये मगाशीच मी एक तुम्हाला स्लाइड दाखवली होती, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स. फर्स्ट यू शुड नो
पहिले तुम्हाला माहिती पाहिजे की रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय. The definition of chemical reaction, then difference between exothermic and endothermic reaction. Third type म्हणजे types of chemical reaction ज्यावेळी शिकाल त्यावेळी you should learn the 4 types of chemical reaction. नंतर balance chemical equation ह्याच्यासाठी पुस्तकातली 2 ते 3 पेजेस ऑथरने वापरलेली आहेत. आता आपण त्याच्यावर एवढा भर द्यायचा नाही. किंवा तुम्ही बॅलन्स केमिकल इक्वेशन हे कधीही स्टेप वाईज बुक मध्ये एक्झाम मध्ये लिहायचं नाहीये. एक्झाम मध्ये लिहिताना तुम्ही डायरेक्ट जी शेवटची स्टेप सांगितलेली आहे लास्ट स्टेप तीच आपण वापरणार आहोत. त्यामुळे बॅलन्स केमिकल इक्वेशनची जी 2 पेजेस आहेत ही कट केलेली आहेत आणि त्याच्या शेवटी जे केमिकल इक्वेशन आहे तेच आपण लिहिणार आहोत. म्हणजे अभ्यास करताना इतका ट्रिकी आणि जरी 154 पानं असतील तरी ऍक्च्युअली तुम्हाला 100 पानांचाच अभ्यास करायचा आहे. रिड्यूस पोर्शन म्हणजे काय, चॅप्टर रिड्यूस केलेला नाही पोर्शन म्हणून मी वेगळ्या स्लाइड्स बनवून तुम्हाला प्रत्येक टू द पॉइंट सांगते. एक्सरसाइजेस मधले आपण लास्ट जे वेबिनार घेणार आहोत त्या एक्सरसाइजेस मधले काय काय नाही येणार आहेत प्रश्न ते मी त्यावेळेस सांगणार आहे. आता तर तुम्ही एक्सरसाइज लॉंग आन्सर्स जास्त भर देऊन करा. आता लेसन 4 जो आहे सायन्स पेपर 1 चा लेसन 4 जो आहे ह्याच्यावर कशावर भर देणार आहात तर तुम्ही डायग्राम्स करणं मॅन्डेटरी आहे आणि लॉंग आन्सर्स. डायग्राम्स आणि लॉंग आन्सर्स. एक्सपेरिमेंट मी पुन्हा सांगते एक्सपेरिमेंट हे आफ्टर दिवाळी किंवा स्कूल ज्यावेळी सुरू होतील त्यावेळेस आम्ही सगळं हे डिस्क्लोज करणार आहोत. नेक्स्ट स्लाइडला जाऊयात आपण. बघा लेसन 6 जो आहे आता मी डायग्राम्स कसा अभ्यास करायचा ते पण सांगते. बघा इथे एक मी डायग्राम स्लाइड वर दाखवलेली आहे. हे डायग्राम स्लाइड वर दाखवलेली आहे पण तिथे मी ब्लँक स्लिट्स ठेवलेले आहेत. बघा ब्लँक तिथे तुम्ही नावं लिहायची. लेबलिंग द डायग्राम म्हणजे अभ्यास करताना याच्या डायग्राम्सचा अभ्यास करताना अशा प्रकारचा अभ्यास करणं विद्यार्थ्यांकडून या मार्च 21 ला अपेक्षा आहे की डायग्राम्स करताना तुम्ही लेबलिंग शिका. लेबल डायग्राम आवश्यक आहे. नुसत्या ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम असं येणार नाही. आता लेसन 6 मध्ये काय आहे ते बघा. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट त्याची डेफिनेशन, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन हे जे 3 लॉज आहेत ते तुम्हाला आवश्यक आहेत येणं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि डिस्पर्शन ऑफ लाईट या 4 पॉइंट्सवर आणि डायग्राम्सवर या लेसन मधून फोकस करा. बघा मी सगळे लेसन्स आतापर्यंत शिकवलेले आहेत. त्या लेसन मधला कोणता पॉइंट कशावर भर द्या म्हणजे एम्फसिस शुड बी गिव्हन ऑन दोज पॉइंट्स ते सांगितलेले आहे. म्हणजे इथे माझं सायन्स 1 मधले 1 ते 4 लेसन्स आणि 6 लेसन्स महत्वाचं आणि बोर्डाने जे अपेक्षित केलेलं आहे बालभारतीने जो रिड्यूस पोर्शन सांगितलेला आहे त्याच्या माध्यमातून सर्व कव्हर झालेलं आहे. आपण आता नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया. सायन्स 2 स्टार्ट होणार आहे. बघा सायन्स 2 आता जो हेरिडिटी आहे. आता या हेरिडिटी मध्ये काय काय करणार आहेत बघा. मी सगळे पॉइंट्स इथं लिहिलेले आहेत पण त्याच्यातलं बघा हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस यावर भर द्या. सेकंड पॉइंट वर पण भर द्या. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. इव्होल्युशन आणि इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन या पॉइंट वर भर देऊ नका. त्याऐवजी 5वा पॉइंट जो आहे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन ते एक महत्वाचं आहे. बस एवढे 3च पॉइंट याच्यावर महत्वाचे आहेत. बघा पुन्हा मी रिपीट करते. हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. सेकंड पॉइंट इम्पॉर्टंट ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. थर्ड पॉइंट evidences of evolution and last 4th point डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. हे या धड्यातले जास्त महत्वाचे पॉइंट्स आहेत ते तुमचे स्टडी होणं अपेक्षित आहे. आता पुढचे जे लेसन्स आहेत फ्रॉम सायन्स पेपर 2 लेसन नंबर 2, 3 अँड 4 ओनली एक्सरसाइजेस 2, 3 आणि 4 ह्या फक्त धड्याखालचे प्रश्न करा. तेही कोणते कराल ते सांगते. ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि 3-3 मार्काचे जे दिलेले आहेत ते करा. आणि जेव्हा तुमचं फिजिकल स्कूल स्टार्ट होईल त्यावेळी GR पाठवला जाईल. त्या GR मध्ये मग
कशावर भर द्यायचा आहे किंवा पेपरचं स्वरूप कसं असणार आहे या वर्षीचं फक्त, तर ते सांगितलं जाणार आहे. आणि त्यामुळे आता लेसन नंबर 2, 3, 4 फ्रॉम सायन्स पेपर 2 फोकस ऑन ओनली एक्सरसाइजेस. लेसन नंबर 6 जो आहे याच्यावर लर्न बाय कन्सेप्ट मॅप. याच्यामध्ये मी सुरुवातीलाच पहिली माझी जी स्लाइड होती ती कन्सेप्ट मॅपने शिका सांगितलेलं आहे. तर कन्सेप्ट मॅपवर भर द्या त्या लेसन नंबर 6 साठी. आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊयात. हा, आता रिड्यूस पोर्शन. अनेक शिक्षकांनी, अनेक एक्सपर्टनी किंवा मार्केटमध्ये बऱ्याच लोकांनी सांगितलं की पोर्शन रिड्यूस कोणता केलेला आहे. बालभारतीच्या साईटवर हा रिड्यूस पोर्शन हा हायलाइट करण्यात आलेला आहे. आता तुम्ही जे स्लाइड बघताय हा रिड्यूस पोर्शन आहे. रिकॉल कोणत्याही लेसन मधलं नसणार आहे. टेल अस हे पण नसणार आहे. डू धिस हे काहीच लेसन मधलं आहे. ते मी आधीच्या स्लाइड मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की कोणत्या लेसन मधलं काय आहे ते. त्याच्या स्लाइड्स आपण सगळा पोर्शन कव्हर झाल्यावर पाहणार आहोत. जरा डोके चालवा. ह्याच्या कोणत्याही लेसन मधला हा भाग करू नका. यूज युअर ब्रेन पॉवर. ऑब्झर्वेशन आहे हे एकदम 10%च ठेवलेलं आहे. माहित आहे का तुम्हाला, हे पण ओमिट केलेलं आहे. प्रत्येक लेसन मधलं हे ओमिट केलेलं आहे. पुन्हा मी कन्क्लुजन या स्लाइडचं काढते. डू धिस हे काही ठराविक लेसन मधलं म्हणजे सायन्स पेपर 2 and 3 यातलं करायचंय. त्यानंतर सायन्स पेपर 1 मधलं लेसन नंबर 2, 3 डू धिस कम्प्लीट करायचंय. आणि सायन्स पेपर 2 मध्ये कोणत्याही लेसन मधलं डू धिस करायचं नाही. हा रिड्यूस पोर्शन आहे. आपण नेक्स्ट स्लाइड कडे जाऊयात. इथे पण बघा व्हॉट वी हॅव लर्न हे कम्प्लीट काढून टाकलेलं आहे. गॅदर इन्फॉर्मेशन हे पण काढून टाकलेलं आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. रिमेंबर दिस हे पण काढून टाकलेलं आहे. प्रत्येक लेसन मधलं म्हणजे सायन्स पेपर 1, सायन्स पेपर 2 या प्रत्येक लेसन मधला हा भाग वगळलेला आहे. याच्यावर फोकस करू नका. आणि जेव्हा हा भाग वगळला जातो तेव्हा एक्सरसाइज मधले काही प्रश्न पण वगळले गेलेले आहेत. आता ते कोणते आणि काय ह्याच्यासाठीच आपण नंतर 3rd स्टेपला किंवा 2nd स्टेपला असं पाहणार आहोत. पण तात्पुरतं आता बेसिक जे तुम्ही अभ्यास करण्यासाठीचा आवश्यक आहे तर हा कोणताही भाग आपल्याला एक्झामला येणार नाही. म्हणून हा रिड्यूस पोर्शन आहे. आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊयात. आता बघा ऍक्टिव्हिटी. इथं आता काय वगळलंय ते सांगते. इथे एक्सपेरिमेंट्स हे GR आल्यानंतर मी तुम्हाला जास्त सांगणार आहे. काही लॉंग आन्सर्स जी आहे मुलं विचार करताना दाखवलंय बघा. तर ते काही लॉंग आन्सर्स हे महत्वाचे आहेत. ते लॉंग आन्सर्स कोणत्या लेसन मधलं काय लॉंग आन्सर हे मी आता एक्सप्लेन केलेलं आहे. हे जे वरती ऍक्टिव्हिटीज आहेत हे वगळलेले आहेत. त्यामुळे लेफ्ट साइडला वरतीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत याच्यावर फार फोकस करू नका. पुढच्या स्लाइड कडे जाऊयात. बघा पॉइंट्स टू रिमेंबर. आता तुम्हाला सेल्फ लर्निंग स्वतः करायचे. कोणत्या लेसन मधलं काय करा इतकं क्लिअर मी सांगितलंय. काय करू नका हेही सांगितलेलं आहे. त्यामुळे पहिल्यांदा रायटिंग करायचं. टू फाइंड आउट the answer of those questions you have to read the lesson and you should take the notes. त्या काढायच्या आणि असोसिएटेड डायग्राम्स त्याच्याशी निगडित अशी डायग्राम काढायची आणि त्या डायग्रामचा सराव करायचा. या पद्धतीने तुम्ही आता या पहिल्या स्टेजला म्हणजे 40% पोर्शन शुड बी कव्हर्ड बाय दिस ऑल पॉइंट्स. पुढच्या ह्याला जाऊया स्लाइडला. बघा आता न्यू पॉलिसी ऑफ एज्युकेशन. आम्ही सर्व एक्सपर्ट ज्यावेळी सुरुवातीला आलो होतो त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बोर्ड एक्झाम ऍज पर शेड्यूल फॉर 2020-21 होणार आहे. इथे न्यू पॉलिसी ऑफ एज्युकेशन याच्यावर आम्ही वेगवेगळे लेक्चर्स देतो. ती लेक्चर्स आता तुम्हाला किंवा विद्यार्थी पालक यांना उपयुक्त नाही. तुम्हाला 10वीची पण एक्झाम द्यावी लागणार आहे आणि 12वीची पण एक्झाम द्यावी लागणार आहे. त्यानंतर हे अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. नेक्स्ट जाऊया. आता बघा इथे मी मुद्दाम पहिल्यांदाच तुम्हाला अलॉटेड मार्क्स सांगितलेले आहेत.
की ज्या लेसनला जास्त मार्क्स आहेत. आता तुमच्या सगळे दिशा अकॅडमीचे जे स्टुडंट्स आहेत यांचे 1 to 4 आणि 6 हा लेसन कम्प्लीट झालेला आहे. तर 1 to 4 लेसन मध्ये यू शुड फोकस मी सांगितलेल्या पॉइंट्सनी 4था लेसन आणि 6वा लेसन याच्यावर जास्त भर द्या. तो कसा तेही सांगितले की एक्सरसाइजेस करा, डायग्राम्स करा. या पद्धतीने की आपल्याला एका विशिष्ट अशा दिशेने अभ्यास केला तर दॅट विल बी बेनिफिशियल फॉर स्कोरिंग ऑफ द मार्क्स इन द बोर्ड्स एक्झाम. जेव्हा बोर्डाच्या एक्झामला एवढे 16 ते 17 लाख विद्यार्थी बसतात त्यावेळी तुमचं फोकस स्टडी इज इसेन्शियल फॉर युअर रायटिंग, फॉर युअर स्टडी. दॅट इज द की ऑफ युअर सक्सेस. तेच यशाची तुमची गुरुकिल्ली असणार आहे. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे. नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया. बघा सेकंड पार्ट स्पेशली महाराष्ट्र स्टेट बोर्ड पार्ट 2 इज डिफिकल्ट फॉर द स्टुडंट्स. पण अजिबात घाबरू नका. बघा हेरिडिटी मध्ये मी फक्त तुम्हाला 3 ते 4 पॉइंट्स 5 पॉइंट्स करायला सांगितले. मार्क्स किती आहेत बघा 3च मार्क्स आहेत आणि मार्क्स विथ ऑप्शन 5 मार्क्स आहेत. त्यामुळे पोर्शन म्हणजे मार्कांचं वेटेज जसं असेल तसं तुम्ही यू शुड फर्स्ट कव्हर द एक्सरसाइजेस आणि देन यू शुड फोकस ऑन द ऍक्टिव्हिटीज ऑर डायग्राम्स. या पद्धतीने करा. या सगळ्या स्लाइड मध्ये पार्ट 2 मध्ये कोणता महत्वाचा लेसन आहे तर लेसन नंबर 7 अँड लेसन नंबर 3 अँड 4. मार्कांचं वेटेज त्याला 7 आहे. You should focus on the lesson number 3 and 4 and 6. Animal classification. आता animal classification माझी जर स्लाइड तुम्ही पाहिली असेल तर मी लिहिलेलं आहे की कव्हर दिस पोर्शन बाय कन्सेप्ट मॅप्स. कन्सेप्ट मॅपने किंवा चार्ट तयार केला तर अॅनिमल क्लासिफिकेशन अतिशय सोपं जातं. 2 ते 3 पानामध्ये हे सगळं पूर्ण होतं. कोणीतरी विद्यार्थिनी बोलते, घरचा आवाज येतोय. आपण जरा गप्प राहिलं तर फार बरं होईल. आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट स्लाइड. बघा प्लॅनिंग ऑफ स्टडी. आता सांगितलं तसं थरो स्टडी ऑफ चॅप्टर, एक्सरसाइजेस बिलो द चॅप्टर, प्रॅक्टिस ऑफ न्यूमरिकल्स, प्रॅक्टिस ऑफ डायग्राम्स, पे अटेन्शन टू एक्सपेरिमेंट्स. एक्सपेरिमेंट्स पण काही कमी होण्याची शक्यता आहे. ते आपण नंतर पाहणार आहोत GR गव्हर्नमेंटचा आल्यानंतर. आणि वीकली रिव्हिजन. आता वीकली रिव्हिजन पेक्षा सुद्धा आता अल्टरनेट डेजला आपण काय शिकलो हे फोकस करा आणि त्याप्रमाणे हे प्लॅनिंगचं सेल्फ स्टडी म्हणूया त्याला. सेल्फ स्टडी दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. नेक्स्ट स्लाइडला जाऊया. आपण आता शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत. सक्सेस म्हणजे काय मुलांनो? तर हॅव्हिंग अ गुड मिशन इज नॉट इनफ. यू नीड अ कॉन्क्रीट ऑब्जेक्टिव्ह अँड यू नीड टू नो हाऊ यू आर गोइंग टू गेट देअर. आपल्याला नुसतं मला 90% मिळवायचे आहेत, 95% मिळवायचे आहेत हे मिशन नाहीये. तर तुमचा रोडमॅप त्याला आवश्यक असतो. म्हणून मी प्रत्येक लेसन मधलं काय करा काय करू नका हे अत्यंत क्लिअर कट सांगितलेलं आहे. नेक्स्ट स्लाइडला जाऊया. रोडमॅप ऑफ एफर्ट्स. तुमचे कष्ट कसे पाहिजेत ते बघा. डोंट कन्फ्यूज गोल्स विथ ड्रीम्स अँड डिझायर. ड्रीम्स अँड डिझायर आर जस्ट विशफुल थिंकिंग. त्यामुळे गोल, डेडलाईन आणि ऍक्शन प्लॅन पाहिजे. ऍक्शन प्लॅन मध्ये मी तुम्हाला फोकस करेन की सेल्फ स्टडी इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट स्लाइडला जाऊया. आता ही बोर्डाची वेबसाईट आहे. मुद्दाम तुमच्या सर्वांसाठी देते. जे काही GR येणार आहेत किंवा जे रिड्यूस पोर्शन आहे हा सगळा या वेबसाईटवर अपलोड केलेला आहे. आता रिड्यूस पोर्शनचं 6 जुलैलाच अपलोड केलेलं आहे. आणि हे जर तुम्हाला नाहीच कळलं किंवा काही नाही वापरलं किंवा त्याला मर्यादा दिलेली आहे तर त्या मर्यादेनंतर ते बंद केलेले असतील तर माझा ईमेल ID पण मी तुमच्या सर्वांच्या सोबत शेअर करत आहे. त्याच्यावर जर तुम्ही काही डिफिकल्टीज, डाऊट्स किंवा ह्याच्यातलं काय करावं ते काय करावं असं जर विचारलं तर या मेल IDच्या मार्फत मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देईन. आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट स्लाइडला जाऊया. दिस द बिगिनिंग ऑफ युअर ग्रँड सक्सेस. तुमचा अभ्यास छान करा. हे सगळा पोर्शन मी कव्हर केलेला आहे. विश यू ऑल द बेस्ट. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आता विचारू शकता. No.
ज्या विद्यार्थ्यांना काही शंका असतील त्यांनी आपले माईक अनम्यूट करा आणि मॅडमला प्रश्न विचारले तरी चालतील. मॅडम तुमच्या शंकांचे निरसन करतील. हॅलो मॅम, हा बोला. जे वगळलेले पॉइंट्स आहेत ते ओरलला येणार आहेत का? नाही नाही नाही, ओरलला नाही येणार. थँक्यू मॅम. ओके. अजून आत्ताशी तर सुरुवात आहे, त्यामुळे फोकस पहिल्यांदा एक्सरसाइजेस वर करायचे. प्रॅक्टिकलचं थोडंसं आता बाजूला ठेवा. प्रॅक्टिकल्स हे आपण स्कूल स्टार्ट झाल्यानंतर, त्याच्याविषयी अजून समिती विचाराधीन आहे. हॅलो मॅम, विचारा अजून. हा बोला बोला. आम्हाला तोंडीचे मार्क्स मिळणार आहेत ना? सायन्सला तोंडी असं नसतं. इट इज बेस्ड ऑन द एक्सपेरिमेंट्स. प्रयोग असतात आणि प्रयोगावर आधारित एमसीक्यू असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. त्यामुळे तोंडी सायन्सला अशी नसतेच ना. तुम्ही काय लिहाल, कसा प्रयोग कराल त्याला असतं ना. प्रॅक्टिकल द्यायला लागणार ना आम्हाला? म्हणजे काय, सायन्स प्रॅक्टिकल हा सायन्सचा आत्मा आहे रे बाळा. प्रॅक्टिकल द्यावंच लागणार, फक्त प्रॅक्टिकलची संख्या कमी होईल. मॅम, याच्यामध्ये इंटरनल सबमिशन मध्ये काही फरक पडेल का? हा आहे ना, आहे. इंटरनल सबमिशन मध्ये फरक नाहीये. प्रोजेक्ट करावा लागणार आहे, पण तो प्रोजेक्ट आता इंटरनल टॉपिक वर असणार आहे. म्हणजे बाहेर असं सर्वे वगैरे करणार तसं नाहीये. प्रोजेक्ट मध्ये थोडस स्वरूपात बदल होत आहे. त्याचा GR लवकरच देतोय. म्हणजे त्याचा GR आपण ऑक्टोबर मध्ये सर्क्युलेट करतोय. म्हणजे सर्व्हे करून जो करायचा प्रोजेक्ट, तो तसा काही प्रोजेक्ट नसणार आहे. आता प्रोजेक्ट रिपोर्ट हा इंटरनल चॅप्टर्स मधलाच घ्यावा लागणार आहे. थँक्यू मॅम. ओके. सायन्स 1 आणि सायन्स 2 चे क्वेश्चन आन्सर्स आहेत ना, म्हणजे एक्सरसाइज मधले, ते म्हणजे त्याला जास्ती भर द्यायचा ना? हो, एक्सरसाइज मधल्या ह्याच्यावर भर द्या ना, लॉंग आन्सर्स वर. हॅलो. हा मॅडम, माझा एक प्रश्न होता. प्रयोगांची संख्या जी आहे ती तेवढीच राहील का? आता सेकंड टर्मला सपोज सुरू झालं. तेच मी आता सांगितलं ना, प्रयोगांच्या संख्येबाबत आता समिती विचार करते. जसं आता आम्ही रिड्यूस पोर्शन PDF फाईल मध्ये अवेलेबल करून दिला, त्याचप्रमाणे आम्ही एक्सपेरिमेंट्स, ऍक्टिव्हिटीज याविषयी सुद्धा विचाराधीन आहे. कमिटीने ठरवलं, फायनल निर्णय झाला की आम्ही ते सगळ्यांना ऑनलाईन डिस्प्ले करणारच आहोत ना. ओके ओके, थँक्यू. हॅलो. हा मॅम, नमस्ते. जे कम्प्लिशन देत आहेत आता स्कूलमधून वर्कबुक्स आणि नोटबुक्स साठी, तर ते कम्प्लिशन आता म्हणजे आपल्याला अजून सिलेबस पण तसं अवेलेबल नाहीये. मग टीचर असे काय की कम्प्लीट तुम्ही सगळं करा म्हणून. मग कसं काय सिलेबस अवेलेबल नाहीये अजून मॅडम? मुलांना अजून ते दिलेलंच नाहीये त्यांनी. त्यामुळे म्हणजे काय रेड्यूस केले, मुलांना एवढं कन्फ्युजन झालंय की ते कट करून दिलेलं नाही. मी आता सांगितलं ना तुम्हाला, आता मी 2 स्लाइड सांगितले ना. हो, समजलं आम्हाला. ते दिले त्यांनी PDF, ते मल्याळम, तमिळ, म्हणजे ओव्हरऑल दिलेलं आहे. 214 पानांची आहे ती, बरोबर आहे. मग ते मला एक विचारायचं होतं की कम्प्लिशन जे करायचं मुलांना, ते वर्कबुक्स आणि नोटबुक्स ते म्हणजे वेटेज त्याला पण राहणार आहे ना तेवढंच? चॅप्टर वाईज वेटेज ना? हा, इंटरनल मार्क्स साठी जे हो काय हो 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 हो, तेवढंच राहणार आहे. तेवढंच राहणार आहे. ओके 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 ओके. मॅम, इंटरनल साठी ज्या वर्कबुक असतात आपल्या प्रोजेक्ट बुक्स, त्याच्यासाठी काही बदल असेल का वेटेज वगैरे मध्ये? नाही 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 नाही, संख्या कमी होईल पण मार्कांचं वेटेज तेच राहील. आता तर 2-2च घ्यायचेत ना. सायन्स 1 चे 2 प्रोजेक्ट आहेत आणि सायन्स 2 चे 2 प्रोजेक्ट आहेत. 8 आणि 10 नाहीच आहे. गेल्या वर्षीच 8 ऑगस्ट 2019 ला जो GR आलेला आहे, त्या GR नुसार 2